राम राम. अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण झटपट उकळलेल्या बट्टूची भाजी म्हणजेच बटाट्याची भाजी पाहणार आहोत. तर ही माझ्या बालपणीची आठवणीतील आवडती भाजी होती, अजूनही आहे. तर सर्व लहान बालगोपाल मंडळीला तर बटाटे आवडतातच, पण मोठे पण ताव मारून खातात. त्यासाठी इथे मी 4 उकळलेले बटाटे घेतलेले आहे. सगळ्यात आधी आपण बटाट्याचे सालं काढून घेऊ. त्यानंतर 2 बटाट्याच्या मी फोडी करून घेणार आहे, किंवा सगळ्या बटाट्याच्या फोडी केल्या किंवा हाताने मॅश केलं तरी चालेल. तर भाजी लुसलुशीत होण्यासाठी मी नेहमी अर्ध्या बटाट्यांच्या फोडी व अर्धे बटाटे हाताने मॅश करते. यामध्ये आपल्याला थोडंसं साधारण अर्धा कप पाणी घालायचं, म्हणजे भाजी एकदम कोरडी होत नाही, लुसलुशीत राहते भाजी. आता भाजीला फोडणी कशी द्यायची ते पाहूया. त्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे, त्यामध्ये घालूया तेल. तेल तापलं आहे, त्यामध्ये घालूया मोहरी. मोहरी तडतडली आहे, त्यामध्ये घालूया बडीशेप. त्यामुळे या भाजीला अफलातून चव येते. फक्त आपल्याला बडीशेप घालण्यापूर्वी अशा प्रकारे हातावर चोळून घ्यायची आहे. ती घालू. कट केलेला कढीपत्ता घालू. मुलांना आवडत असल्यास तुम्ही यामध्ये हिरवी मिरची घातली तरी चालेल. त्यानंतर आपल्याला घालायचा यामध्ये एक मोठा कट केलेला कांदा. तो घालून गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊ. कांद्याला किंचित गुलाबी रंग आलेला आहे. आता यामध्ये घालूया टमाटर आणि टमाटर मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेऊ. टमाटर लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये घालूया आपण मीठ, म्हणजे टमाटर लवकर शिजतो. टमाटर बऱ्यापैकी शिजत आलेला आहे. आता यामध्ये घालूया धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर. त्यामुळे भाजीला खूप छान चव येते. आता यामध्ये एक एक करून सुखे मसाले घालू. सगळ्यात आधी आपण हिंग घालू. हिंग तुम्ही फोडणीत घातला तरी चालेल. त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट. तिखटाचं प्रमाण तुम्ही मुलांच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात. अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणेपूड घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. साधारण मसाले आपल्याला अर्धा ते पाऊण मिनटं परतून घ्यायचे आहे. अर्धा पाऊण मिनटं मसाले परतून झालेले आहे. आता यामध्ये आपण ज्या बटाट्याच्या फोडी करून ठेवल्या होत्या त्या घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. भाजी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे. आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. टमाटर शिजताना आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी घालावे. आणि आवडत असल्यास टमाटरचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे. छान चव येते आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर ही भाजी तुम्ही टिफिनसाठी दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात केली तरी चालेल. खूप छान चविष्ट होते. धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीर भाजीत व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर इथे झटपट टिफिनसाठी उकळलेल्या बटाट्याची भाजी बनून तयार आहे. गॅस बंद करूया. तर अशी साधी, सोपी, चविष्ट, माझ्या आवडीची बटाट्याची भाजी तुम्हाला नक्की आवडेल, मुलांनासुद्धा आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.